आजच्या या वर्डच्या टॉपिकमध्ये आपण वर्डच्या प्रॅक्टिकल्समध्ये आपण स्टिकर्स तयार करणार आहोत. स्टिकर्स, हाऊ टू क्रिएट अ स्टिकर्स, कशी ते स्टिकर्स तयार करू शकता आपण. तर लहानपणी आपण आपल्या वहीवर स्टिकर्स लावलेले आहेत, तसे स्टिकर आपल्याला बनवायचे. त्यासाठी मेलिंग टॅबवर पहिल्यांदा जायचं आहे. या ठिकाणी इथून स्टार्ट मेलवर क्लिक करायचं आहे. इथून स्टेप बाय स्टेपवर जायचं. इथं जाऊ शकता, इथं जाऊ शकता किंवा इथून पण आपण लेबल तयार करू शकतो. कुठूनही करू शकता. तर लेबल्सवर टिक करायचं आहे. असं लेबल्स येतील. असं लेबलवर क्लिक केलं मी, इथं पुढे एक डायलॉग बॉक्स येईल अशा प्रकारचा. याच्यामध्ये लेबलचा व्हेंडर आपल्याला निवडायचा आहे. कधी कधी हा मायक्रोसॉफ्ट असतो, असा हा बदलायचा आपल्याला. इथं क्लिक करायचं, इथून याला A1 घ्यायचं, हा लेबलची साईज घ्यायचं आणि याच्यातलं 171 नावाचं जे लास्टचे नंबर आहेत ते घ्यायची, साईज घ्यायची, याला ओके करायचं. स्क्रीनवर काही दिसत नाही, घाबरायचं नाही. या प्लसच्या बटनावर क्लिक करायचं इथल्या आणि या होमवर जायचं. इथून याला ऑल बॉर्डर करायचं, इथं ऑल बॉर्डर करायचं, हे असं करायचं. आता याच्यामध्ये मला एक शेप घ्यायचा आहे. शेप घेण्यासाठी इन्सर्टवर जायचं, शेप्सवर जायचं. इथून तुम्ही अनेक शेप्स आहेत, त्यापैकी तुम्ही हा पण शेप घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. रेक्टँगल, डायगोनल हा पण शेप चांगलाच आहे आपल्याकडं, तर हा शेप असा आपण घेऊ शकता. याचा कलर बदलायला इथं ब्लँकवरती क्लिक करायचं. त्यानंतर याच्यामध्ये मला लिहायचं आहे या शेपमध्ये. या शेपचा आकार तुम्हाला पाहिजे तसं आपल्याला करता येईल, असं थोडंसं करता येईल, काय करायचं करू शकता. या टेक्स्ट लिहिण्यासाठी राईट क्लिक दाबायचं, याच्यावर ॲड टेक्स्टवर टिक करायचं आहे. टेक्स्ट बॉक्स येईल, असं टेक्स्ट येईल. याला मला वर घ्यायचं आहे. या टेक्स्टचं मला अलाइनमेंट टॉपला करायचं आहे. तर या अलाइन टेक्स्टवर जायचं, याला टॉप करायचं, इथं वर गेलं. आता याला लेफ्टला घ्यायसाठी होमवर जा, लेफ्टला टिक करा, लेफ्टला येईलच. मग याच्यात मला लिहायचं आहे काही, सपोज नेम लिहायचं आहे. नेम असं एक हेडिंग लिहायचं आहे आणि शिफ्ट दाबून असं मायनस की दाबू शकता, असं छानसं एंटर करा. ॲड्रेस लिहायचं आहे, 2 टिंब द्या, मायनस दाबा, असं येईल. त्यानंतर इथं रोल नंबर लिहायचा आहे, रोल नंबर घेऊ शकता. असं मोबाईल नंबर लिहायचा आहे तर मोबाईल नंबर, असे काही तुम्ही हेडिंग फील्ड लिहिली आहे आणि त्याचे असं तुम्ही हे घेतलं. इथे लाईन दिसत नाही, थोडं याला असं जर तुम्ही असं केलं तर लाईन दिसून जाईल. दिसते का? याला वर सरकवा थोडंसं या बॉक्सला, असं. त्यानंतर मला ह्या पूर्ण मागच्या ज्या टेबल्सची इथं क्लिक करायचं. याला कलर बदलण्यासाठी या फॉर्मॅटवर किंवा डिझाईनवर जा इथं आणि इथून शेडिंग स्टाईलवर जा आणि जी शेडिंग स्टाईल तुम्ही पाहिजे तशी करू शकता. अशी घेतली, एका लाईननं व्यवस्थित करा, असं दिसेल छानसं. मला इथे एक चित्र पाहिजे एवढ्या एरियात. बाहेरच्या डब्यात क्लिक करा, अगोदर या डब्यात क्लिक करा, इन्सर्टवर जा, ऑनलाईन पिक्चर घेऊ शकता. इथं जाऊन तुम्ही आपल्याला ऑनलाईन पिक्चर कुठलं घ्यायचं ते टेक्स्ट आपण या सर्च बारमध्ये लिहायचं. तर या सर्च बारमध्ये लिहू शकता. काय लिहायचं आहे? विकी अँड डोनाल्ड, डोनाल्ड असं लिहिलं. सर्च करा सर्च बारवर इथं किंवा एंटर मारला तरी चालते. विकी अँड डोनाल्ड्स काय आलेत, नवीनच आलेत काहीतरी. कार्टून म्हणून घेऊ शकता, CARTOON, कार्टून असं लिहू शकता. कार्टून सर्च करेल, आलं नाहीत कार्टून. विकीचं स्पेलिंग डोनाल्ड, सर्च करा, व्यवस्थित लिहा, स्पेलिंग बरोबर येईल. असं ह्यातलं कुठलं इमेज पाहिजे ते सर्च करू शकता, असं घेऊ शकता. हे पाहिजे हे घेऊ शकता, हे नको कॅन्सल करा, इन्सर्ट करा. इन्सर्ट केल्या हे शेप येऊन जाईल, असं इथं आला का? आता ह्या शेपला आपल्याला इथं बसवायचं आहे, त्यासाठी अगोदर इथं क्लिक करा. इथं क्लिक करून इथं क्लिक करा, पूर्ण शेप दिसेल आपल्याला. हा मधला टेक्स्ट बॉक्स काढून टाकून त्यासाठी या डब्यावर क्लिक करा, खालच्या डिलीट की दाबा तर डिलीट होऊन जाईल. इथं क्लिक करा, डिलीट आला असा टेबा डिलीट होऊन जाईल. आता याला लहान करू शकता, असं इकडून याला थोडंसं दाबू शकता, असं याला इथं पकडायचं, असं याच्यात ठेवायचं, असं
लहान करा थोडंसं आणखी, शेप आकार थोडा लहान करा, हे असं ठेवा. या शेपला तुम्हाला काही डिफेक्ट द्यायचं तर याच्या शेपवर क्लिक करा असं. परत या फॉर्मॅटवर जा, इथून शेप इफेक्टवर जा, शॅडोवर जा आणि पाहिजे तशी शेप तुम्ही घेऊ शकता. अशी इफेक्टिव्ह शेप आपल्याला घेता येईल असं. आता गंमत अशी आहे की एका शेपमध्ये तयार केलं असं, एकाच या डब्यामध्ये मी सगळं तयार केलं, पण सगळ्या डब्यात आणखी आलेलं नाही. त्यासाठी परत मेलिंगवर जायचं इथं आणि इथं अपडेट लेबल या बटनावर टिक करायचं. बघा इथं क्लिक केल्या आपले अपडेट झालेत लेबल आणि असे स्टिकर्स आपले रेडी झाले. तर असा एक छानसा वर्डमध्ये आपण स्टिकर्स तयार केले. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रुपला मी हा व्हिडिओ टाकतो, तुम्ही ते यूट्यूब चॅनलवर जाऊन सुद्धा पाहू शकता.